नमस्कार, मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि आता भाजीला काय करू सगळ्याच्या घरी हे प्रश्न चालू झाले असतील। तर मस्त अशी चटपटीत रेसिपी आपण आज बनवायची आहे। जेव्हा भाजीला काही नसतं किंवा भाजीला तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस ही रेसिपी बनवायची। तर खूप काही लागत नाही, झटपट होणारी, अगदी 5 मिनिटाच्या आत होणारी रेसिपी आहे आणि मस्त पोटाला थंडावा देणारी अशी रेसिपी आहे। तर बघा, यासाठी आपण घेतलेलं आहे दही। आता मी एकटीसाठी बनवते त्यामुळे एक छोटी वाटी भरून दही घेतलेलं आहे मी। दही शक्यतो आंबट नसावं, ताजं असावं आणि जर खूपच आंबट असेल तर थोडंसं दूध घाला। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं आहे कांदा, ठेचलेला लसूण, इथं कढीपत्ता लागणार आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तिखट तुमच्या आवडीनं घ्यायचं आहे, मिरच्या जास्त घ्यायच्या असतील घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेली, अगदी बेसिक आहे। इथं धना जिरा पावडर आहे 1 चमचावर आहे, पाव चमचा मी हळद घेतलेली आहे, थोडंसं तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट मी। आता तिखट आहे ते बॅलन्स करायचं आहे आपल्या आवडीनं आणि ह्याशिवाय आपल्याला लागणार आहे थोडंसं फोडणीचं साहित्य। तर रेसिपी कुठली आहे ते तर मी सांगितलंच नाही तुम्हाला। तर आपण बनवत आहे दही तडका। तर मस्त असा दही तडका बनवायचा आहे, चला सुरुवात करूया। तर बघा, गॅसवरती मी हा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा, 2 चमचे तेल घालायचं आपल्याला। हा चमचा म्हणजे आपण वाढतो ना, भाजी वगैरे वाढतो ना तो चमचा, किंवा किटलीमध्ये असतो ना तो 1 चमचा घालायचा। हे बघा, अगदी तूप काही नको, तेल जरा गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यामध्ये घालूया मोहरी। आता मोहरी ही अर्धा चमचा घेतलेली आहे मी, हे बघा। जिरे घालूया आपण अर्धा चमचा। गॅस बारीक करायचा आहे आता। ठेचलेला लसूण आहे तो घालायचा आहे, 2-3 पाकळ्या। त्यानंतर कांदा, सगळंच म्हणजे आता मिरच्या वगैरे आपण घेतलेल्या आहेत ना ते सगळंच घालायचं आहे, कढीपत्ता वगैरे आहे ते। गॅस अगदी बारीक केलेला आहे मी आता, कारण तेल गरम झालेलं आहे चांगलं। हे चांगलं परतून घेऊया 1-2 मिनटं आणि खूप अगदी लालसर कलर करायचा नाही आपल्याला, थोडंसं असं कच्चंच ठेवायचं आहे। थोडंसं कच्चंपणा असावा त्याच्यामध्ये, कांदा मिरची वगैरे जरासं ओलसरपणा असावा थोडक्यात। गॅस किंचितसा मोठा केलेला आहे मी। ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं हिंग, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि इथं बघा पण हे घेतलेले मसाले आहेत ना, कोरडे मसाले, पावडर मसाले, ते घालायचे। तिखट तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करायचं आहे। बघा, आपली भाजी तयारसुद्धा झालेली आहे, त्याचा बेस तर तयारसुद्धा झालेला आहे। तर हे दही आहे ते आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये घालायच्या आधी दही चांगलं फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही नसाव्या। हे बघा, तर बघा गॅस आता बंद करायचा आहे आणि हे फेटलेलं दही आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं। दही घातल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे आपल्याला। आणि दही फेटतानाच मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, सॉरी ते सांगायचं राहिलं। मीठ आपल्याला दही फेटतानाच घालायचं आहे चवीनुसार। गॅस बंद करून टाका। मस्त असा दही तडका आपला तयार आहे। गॅस आता चालू करायची गरज नाही आपल्याला। झाला आपला तयार दही तडका। किती वेळेत झालं बघा, 2 ते 3 मिनिटातच झालेला आहे।
तर बघा मस्त असा दही तडका अगदी 2 ते 3 मिनिटातच अगदी तयार झालेला आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, त्याला काही शिजवायचं नाही वगैरे काही नाही. फक्त कांदा मिरची वगैरे चिरून ठेवली पहिल्यांदा की पटदिशी होऊन जातं. अगदी आयत्या वेळीसुद्धा आपण करून खाऊ शकतो. तर मस्त असा दही तडका कसा वाटला नक्की सांगा. खायचा कशाबरोबर? तर तो खायचा आहे मस्त असा गरमागरम भात शिजवायचा आणि त्याच्याबरोबर खायचं. तर बघा मी मस्त असा भात पण केलेला आहे. तर बघा दिसत असेल तुम्हाला मी भातसुद्धा केलेला आहे. मस्त मस्त असा गरम गरम भात आणि दही तडका एक नंबर लागतो. जर तुम्हाला भाकरीबरोबर खायचं असेल भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, काही हरकत नाही. हे बघा तुम्हाला कसं खायचं आहे तसं तुम्ही खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता. एक नंबर लागणार आहे, नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. दही तडक्याची झटपट होणारा दही तडका आणि पोटाला थंडावा देणारा. जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा नक्की करा दही तडका. आवडली असेल रेसिपी पटदिशी लाईक करून टाका आणि आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा. हा दही तडका नक्की करा. गरमागरम भात मस्त लागतं अगदी. तर बघा हा दही तडका आपण असा घ्यायचा आहे ताटामध्ये. हा गरमागरम आता मी इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे मस्त असा. हे बघा मस्त असं मिक्स करायचं आहे आणि तोंडी लावायला थोडासा पापड वगैरे तळला की मस्तच अगदी. हे बघा एक नंबर मस्त, खूप छान झालेले आहे. नक्की ट्राय करा. गरमागरम भाताबरोबर एक नंबर लागते.